मग परवा एक ऍक्सिडेंट झालेला इथून, परवा एक ऍक्सिडेंट झालेला आहे. तरी आपण बघू शकता त्या रोडमुळं एक 25 वयाचा एक मुलगा आहे, त्याच्या घरी कोणी नसल्या, त्याच्या घराचा पूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावर आहे. आणि ऍक्सिडेंट झाल्यामुळं ही रोडची चूक आहे. जी दिलीप बिल्डकॉन कंपनी हे रोडला बघते, ही लोकांचं अतिक्रमण हटवतायत, बाकीच्या गोष्टी करतायत, लोकांना उदरनिर्वाहाचं पूर्ण मारतायत ही लोक. पण हे बघत नाहीत की रोड किती खराब आहे. आज एकाचं घर उजडलेलं आहे आणि त्याच्या घराची परिस्थिती नाहीये की तो घरातला एकटा मुलगा होता आणि ह्या ऍक्सिडेंट झाल्यामुळे तो मुलगा आज हॉस्पिटलमध्ये आहे. तरी माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की ह्याचा कोण जिम्मेदार आहे आणि ह्या घराचा त्याच्या कोण इथून पुढे उदरनिर्वाह कोण चालवणार आहे. तरी माझं सोशल मीडियाला एवढंच म्हणणं आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाला, की ही न्यूज दाखवा आणि जी काय मदत होईल त्याच्या घरच्याला मदत भेटावी ही आमची गाववाल्याची अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर त्याला मदत करावी हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि ह्याच्यानंतर अशी चूक नाही झाली पाहिजे आणि ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जी कोणी NHI अधिकारी आहेत, जी सांभाळणारी TV9 ची कंपनी किंवा दिलीप बिल्डकॉन जी आहेत, दिलीप बिल्डकॉन कंपनीला ह्याची शिक्षा झाली पाहिजे. आणि जसे लोकांचे तुम्ही अतिक्रमण हटवताय, गोरगरिबांचे अतिक्रमण हटवताय, तसं या रोडवाल्याचा काहीतरी तुम्ही हे करा. जेवढे काय तुम्ही टोल घेताय, टॅक्स घेताय, त्या टॅक्स मधून तुम्ही जी काय घोटाळा करताय ती घोटाळे बंद करा आणि लोकांचे जीव चाललेत ते कुठेतरी वाचवा आणि आमच्या उजनीकरांना न्याय द्या. एवढीच माझी अपेक्षा आहे सरकारकडनं. आता ही टाकू TV9 ला. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.